रघुवीर समर्थ गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते बंधू या श्री चरण श्री गुरूंचे जय जय रघुवीर समर्थ धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम पांडुरंग हरी वासुदेव हरी भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय 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 रघुवीर समर्थ। आनंद योगी परमपूज्य डॉक्टर काका श्रद्धेय मंदाताई गंधे या उभयतांना मनपूर्वक वंदन करते आणि 18वा अध्याय ऐकण्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व साधकांना मनपूर्वक अभिवादन करते। मागच्या वेळेला आपण नैष्कर्म्य सिद्धी आणि नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होण्यासाठी ज्ञान योगाचा अधिकार कसा कमवायचा असतो हे पाहण्याचा प्रयत्न केलेला होता। आता आज आपल्या समोर चिंतनासाठी विषय आहे की नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त झालेला जो आहे तोच ब्रह्मज्ञानी आत्मज्ञानी आणि असा ब्रह्मज्ञान प्राप्त झालेला जो असतो त्याला कशाचा लाभ होतो, नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त झालेला जो असतो त्याला कशाचा लाभ होतो तर त्याला पराभक्तीचा लाभ होतो असं म्हटलेलं आहे। भक्तीचे 2 प्रकार, एक गौणी भक्ती आणि दुसरी पराभक्ती। आता गौणी भक्ती म्हणजे तेही भगवंताचे भक्तच असतात, परंतु भगवंताची भेट न घेता ते भगवंताजवळ असलेली जी संपत्ती आहे, ऐश्वर्य म्हणजे लौकिकातलं जे ऐश्वर्य आहे ते प्राप्त करण्याच्या इच्छेने जे भक्ती करतात त्याला गौणी भक्ती असं म्हणतात। आणि पराभक्ती म्हणजे परमेश्वराचं आणि आपलं स्वरूप एकच आहे हे ज्यांनी जाणलेलं आहे त्याच्या ठिकाणी जी निर्माण होते त्याला पराभक्ती असं म्हणतात। या पराभक्तीच्या संदर्भामध्ये समर्थ मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात की असा भक्त कसा असतो की ज्याला पराभक्तीचा लाभ झालेला आहे। तर जनी जाणता भक्त होऊन राहे की भगवंताचं आणि आपलं स्वरूप, जगताचं स्वरूप, मायेचं स्वरूप हे सगळं ज्यांनी जाणलेलं आहे, शास्त्रात जशी सांगितलेली आहे तशी त्यांनी भक्ती केलेली आहे आणि ती भक्ती करता करता आता आमची आपली भक्ती बरी ह्या पद्धतीने भक्ती न करता आपल्याला परवडणारी जी आहे तीच भक्ती खरी अशी भक्ती न करता जी नारद भक्ती सूत्राला मान्य आहे, जी शांडिल्य भक्ती सूत्राला मान्य आहे अशी भक्ती त्यांनी जशीच्या तशी करून या जीव ब्रह्म ऐक्य सिद्धीचा लाभ करून घेतलेला आहे, नैष्कर्म्य सिद्धीचा लाभ ज्याने करून घेतलेला आहे असा जो भक्त आहे त्याला मिळणारं फळ जे आहे ते अलौकिक आहे। मग तो कसा आहे तर पराभक्तीचा लाभ झालेला म्हणजे ऐक्याचा अनुभव घेऊन सुद्धा तू देव मी भक्त ऐसे करी अशी प्रार्थना करणारे हे भक्त असतात की ज्यांना ऐक्याचा अनुभव आलेला आहेच आहे, परंतु ईश्वराचे जे अंकित असे जे अंकित होऊन राहण्याची सवय लागलेली आहे आणि त्यामध्ये ईश्वरी प्रेमाचा जिव्हाळा ज्यांनी अनुभवलेला आहे असे जे भक्त आहेत त्यांना हे अद्वैत सुद्धा त्या भगवंताच्या प्रेमापुढे
फिकं वाटतं आणि म्हणून ते प्रार्थना करतात की तू देव मी भक्त ऐसे करी, की तू देव म्हणूनच राहा माझ्या समोर आणि मी तुझा भक्त म्हणून सतत भक्ती करत राहतो. आणि मागताना सुद्धा ते मागतात की अखंड तुझं प्रेम जे आहे तेच भगवंता माझ्या हृदयामध्ये नांदू दे. अद्वैताच्या अनुभवापेक्षा सुद्धा सर्वाभूती भगवंत पाहणे आणि भगवंताची अखंड सेवा करणे हे जे आहे हे त्यांच्या मनाला जास्ती भावलेलं असतं. आणि म्हणून असे पराभक्ती करणारे म्हणजे जाणते भक्त, की भगवंताचं स्वरूप जाणलेलं आहे, भगवंताचं आणि आपलं नातं सुद्धा ज्यांनी जाणलेलं आहे आणि ते जाणून घेऊन जे भक्त करतात, जे भक्ती करतात त्याला पराभक्ती असं म्हटलेलं आहे. आता ब्रह्म होण्याची योग्यता प्राप्त झालेला असं इथं म्हटलेलं आहे की ज्ञान योगा संदर्भामध्ये आपण मागच्या वेळेला ऐकलं की ज्याची बुद्धी पूर्ण शुद्ध झालेली आहे, त्यानंतर ज्यांनी धैर्य ज्याला म्हणतात की आपलं ध्येय गाठेपर्यंत जी धारणा शक्ती लागते ती ज्यांनी भरपूर कमावलेली आहे, स्वतःची इंद्रिये सर्व ताब्यात घेतलेली आहे, पंचविषयांपासून जो दूर झालेला आहे, या पद्धतीचे ज्ञान योग्याच्या अधिकाऱ्याचे लक्षण जे आहेत ते आपण मागच्या वेळेला पाहिलेली आहेत. आणि असे लक्षण अंगी बाणवता बाणवता जो ब्रह्मरूपच होण्याच्या योग्यतेला प्राप्त झालेला आहे त्याच्या ठिकाणी या पराभक्तीचा जो आहे तो लाभ होतो. तर आत्मज्ञानामुळे प्रसन्नता लाभलेला असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. समर्थांची एक छान ओवी आहे की अंतरी गेलिया अमृत बाह्य काया लखलखित. जसं योग्य औषध उपचार केल्यानंतर रोग समूळ नष्ट झाला तर आरोग्य जे आहे ते शरीराच्या अंगोपांगी त्या ठिकाणी बहरलेलं दिसतं. त्याप्रमाणे ज्याला ब्रह्मरूपता ब्रह्म ऐक्यता ज्याने साधलेली आहे त्याच्या प्रत्येक कृतीमध्ये ब्रह्माचा जो आनंद आहे तो प्रसन्नतेच्या रूपाने ह्याच्या पूर्ण व्यवहारामध्ये प्रगटलेला असतो असं इथं म्हटलेलं आहे की आत्मज्ञानामुळे प्रसन्नता लाभलेला पुरुष इष्ट वस्तूचा नाश झाला तरी शोक करीत नाही. असे जे ब्रह्मरूप झालेले आहेत त्यांचं वर्णन अद्वैत मकरंद मध्ये डॉक्टर काका करतात. जया आदिना अंत मांगल्याची मूर्तिमंत आनंद कदा ना खंत जगता लागी. आता आपला स्वतःचा देह आणि प्रपंच हे सुद्धा जगताचेच काय आहेत तर घटक आहे. आणि त्या ठिकाणी ज्या वेळेला काही घडामोडी घडतात, आता त्यामध्ये घडामोडी घडत जाणं हा त्या जगताचा आणि प्रकृतीचा सहज असणारा स्वभाव आहे. कारण प्रकृतीला 6 विकार आहेत हे आपण सातत्याने पाहतो की शरीराला अस्ति जायते वर्धते इत्यादी प्रकारचे 6 विकार आहेत. म्हणजे आपलं शरीर आपली प्रकृती ही कशी आहे तर विकारशील आहे. त्यानंतर संपूर्ण जगत जे आहे त्याला उत्पत्ती स्थिती आणि नाश या पद्धतीचे 3 विकार त्याच्या ठिकाणी आहेत. तर या जगतामध्ये आणि आपल्या देहामध्ये सतत काही ना काहीतरी घडामोडी घडतच असतात. या देहाचा आणि जगताचा संबंध येऊन जो आपला प्रपंच चाललेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा विविध प्रकारच्या घटना सतत घडतच असतात. आणि ह्या घटनांमध्ये कधी सुखाचा अनुभव तर कधी दुःखाचा अनुभव या प्रकाराने तिथं सतत काही चाललेलं असतं. काही व्यक्तींचा वस्तूंचा संयोग प्राप्त होतो तर काही वस्तूंचा व्यक्तीचा वियोग प्राप्त होतो. म्हणजे संयोग आणि वियोग हे सुद्धा या जगताचं आणि प्रकृती स्थित असलेल्या त्या जीवात्म्याचं सतत चाललेलं काय आहे तर त्या ठिकाणी ते स्वरूपच आहे. हे ज्याने प्रकृतीचं आणि जगताचं वास्तव स्वरूप लक्षात घेतलेलं आहे तो काही आपल्याला आवडणाऱ्या वस्तू आपल्यापासून दूर झाल्या तरी खेद करत नाही आणि त्या प्राप्त झाल्या तरी खूप हर्षाने उचंबळून येत नाही. म्हणजे सुखे संतोषाने यावे, दुःखे विषादाने भजावे, लाभालाभ न आणावे मना माझी. हे जे आहे हे त्याच्या पूर्णपणे आचरणामध्ये उतरलेलं असतं. तो कशाचीही बाहेरून आशा आकांक्षा अपेक्षा ज्याला आपण म्हणतो बाहेरून सुख मिळवण्याची अपेक्षा पण त्याच्या ठिकाणी नाही आणि ह्या जन्मी नाही तर पुढल्या जन्मी मिळेल ह्या प्रकारची जी आशा आहे
आशा निराशेच्या खेळामध्ये तुमचं आमचं संपूर्ण जीवन व्यतीत चाललेलं असतं। जोपर्यंत देहासक्ती आहे आणि जगत सत्यत्व भ्रांती या दोन गोष्टी जोपर्यंत आपल्या मानगुटीवर बसलेल्या आहेत तोपर्यंत आशा निराशेचा जो खेळ आहे त्यामध्ये तुमचं आमचं सगळं जीवन व्यतीत होत असतं। पण हा जो ब्रह्मज्ञानाचा अधिकारी किंवा जीव ब्रह्म ऐक्य सिद्धी ज्याला प्राप्त झालेली आहे त्याच्या जीवनातले आशा निराशेचे खेळ जे आहेत ते पूर्णपणे थांबलेले असतात। आनंद कदा ना खंत जगता लागी। आता ही ओवी वाचल्यानंतर आपल्याला असं वाटतं की याचं अंतःकरण म्हणजे काय दगड झालेलं आहे की काय, का संवेदनशीलताच त्याची नष्ट झालेली आहे? तर असा भाग नाही, पण आपल्या संवेदना जिथे लागलेल्या असतात, आपल्या संवेदना कुठं कुठं लागलेल्या आहेत तर मान अपमान झाला की आपलं अंतःकरण अतिशय संवेदनशील जे आहे ते त्या ठिकाणी लगेच त्याचं सुख दुःखात काय होतं तर रूपांतर होतं। मग आपल्या संवेदना ज्या आहेत त्या आपल्या मनाशी जगताशी जगतात घडणाऱ्या घडामोडीशी निगडीत झालेल्या असतात आणि पराभक्तीचा ज्याला अनुभव आलेला आहे त्याच्या सगळ्या संवेदना ज्या आहेत त्या ब्रह्मस्वरूपाशी ईश्वर तत्वाशी पूर्णपणे निगडीत झालेल्या असतात। मग जगताचं सगळं स्वरूप लक्षात आल्यानंतर की ते आभासिक आहे, नाशिवंत आहे, तिथली प्रत्येक गोष्ट जी आहे ते अनित्य आहे हे ज्याच्या लक्षात आलेलं आहे तो अनित्य गोष्टीच्या या घडामोडीमध्ये स्वतःला गुंतवत नाही। अशा ठिकाणी स्वतःचं अंतःकरण जे आहे ते तो गुंतवून ठेवत नाही आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी होणाऱ्या लाभ हानीचं जे सुखदुःखात रूपांतर होतं ते त्याच्या अंतःकरणामध्ये जरी अंतःकरण आहे म्हणून ते क्षणभर जाणवत जरी असलं तरी त्याची तरंगाची लाटेमध्ये काय होत नाही तर त्या ठिकाणी तरंगाचा लाटेमध्ये रूपांतर होत नाही। आणि याला डॉक्टर काका साधना असं म्हणतात की साधकाने कधीही तरंगाचं लाटेमध्ये रूपांतर होऊ देऊ नये। मी जर साधक आहे असं मला वाटत असेल तर असे प्रसंग अनेक जीवनामध्ये तुमच्या आमच्या येऊन समोर उभे ठाकणारच आहेत, पण त्याच्या प्रवाहात मी जर मला वाहत न ठेवता माझा मुळाकडचा प्रवास विचार जर चाललेला असेल तर चित्तातला आनंद जो आहे चित्तातली प्रसन्नता जी आहे ती आपली बिघडत नाही आणि ज्याची प्रसन्नता कधीही कशानेही बिघडत नाही त्याच्या ठिकाणी जीव ब्रह्म ऐक्य सिद्धीला गेलेला आहे असं समजायला आपल्याला अजिबात हरकत नाही। त्यानंतर सर्व भूतांच्या ठिकाणी समान आत्मदृष्टी ठेवतो असं म्हटलेलं आहे। आता एक आहे की ज्याला ब्रह्मानुभव आलेला आहे त्याला सहजच ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे या प्रकारचा अनुभव त्याला सहज म्हणजे अन्वयाच्या अनुभवामध्ये त्याची अंतःकरण वृत्ती सहजच स्थिरावलेली असते। आणि ज्याला हा अनुभव घ्यायचा आहे त्यांनी जिथं जिथं आपली नजर जाईल तिथं तिथं एका ब्रह्माशिवाय काहीही नाही असं सातत्याने निश्चय करण्याची गरज असते। असा निश्चय करत जाणे याला साधना असं म्हणतात। आणि श्रुती माऊलीने आपल्या समोर सांगून ठेवलेलं आहे की ब्रह्माशिवाय खरोखरीच कुठेही काहीही नाही, सर्वम खल्विदम ब्रह्म अशी आपल्या समोर एक श्रुती आहे की जे काही तुम्हाला आम्हाला दिसतं भासतं कळतं जाणवतं त्यामध्ये एका ब्रह्माशिवाय काहीही नाही। पण हा अन्वयाचा अनुभव जो आहे तो आधी व्यतिरेकाची साधना व्यवस्थित केल्याशिवाय तुमच्या आमच्या लक्षात येणे शक्य नाही। ज्याला आपल्या आतमध्ये असणाऱ्या आत्मतत्वाची पूर्ण ओळख झालेली आहे त्याच्या ठिकाणी सहजच बाहेरचे जे जीवात्मे आहेत ते सुद्धा पूर्ण आपल्यासारखेच ब्रह्मरूप आहे हे कळायला वेळ लागत नाही। आता एक साधना दृष्टीने पाहायचं आहे म्हणजे आपण पाहतो की एखादा उंच डोंगर चढायचा असेल तर पायथ्याशी असून डोंगराकडे पाहणं हा एक भाग आहे आणि डोंगरावर चढल्यानंतर खाली पाहणं हा दुसरा भाग आहे। तर जीव ब्रह्म ऐक्य सिद्धीला गेल्यानंतरचं जे पाहणं आहे ते डोंगर पूर्ण चढून गेल्यानंतर जे काही दिसतं दास डोंगरी राहतो यात्रा देवाची पाहतो असं समर्थांनी त्या बाबतीत स्वतःचं वर्णन एक करून ठेवलेलं आहे की जीव ब्रह्म ऐक्य सिद्धीला गेल्यानंतर
जे काही हे दृश्य जगत भासमान होतं ते दृश्य जगत जे आहे त्यामध्ये एका ब्रह्माशिवाय दुसरं काहीही नाही. सुरुवातीलाच हे वाक्य ऐकल्यानंतर आणि जर त्या पद्धतीने आपली साधना चाललेली नाही, संतांच्या संगतीत अजून संकल्पना पूर्ण स्पष्ट झालेल्या नसतील तर सर्वच खलबिदम आहे, तर मग आमच्या मनातला रागद्वेष तसाच राहिला तर बिघडणार कुठं? कारण रागद्वेष सुद्धा कसे आहेत तर ब्रह्मरूपच आहे असं तुम्हाला आम्हाला वाटण्याची शक्यता आहे. किंवा ज्याला आपण म्हणतो की मग मद्य सुद्धा ब्रह्मरूपच आहे, मग ते त्यांनी घेतलं तर काय बिघडलं? दुसरं एक उदाहरण डॉक्टर काका आपल्याला नेहमी सांगतात की रामाने त्याची पत्नी पळवून नेल्यानंतर व्यावहारिक सत्तेमध्ये जे करायला पाहिजे त्या पद्धतीने युद्ध करून ती पत्नी परत काय केलेली आहे तर मिळवलेली आहे. रावणाशी त्यांनी युद्ध केलेलं आहे. मग या ठिकाणी जर सर्वम खल्विदम ब्रह्म तर रावणही ब्रह्मरूप आहे, रामही ब्रह्मरूप आहे, सीताही ब्रह्मरूप आहे. मग ती तिकडं राहिली काय इकडं राहिली काय ह्या पद्धतीचा विचार जो आहे तो अजिबात रामाने केलेला नाही. तर पारमार्थिक सत्तेमध्ये सर्व ब्रह्मरूपच आहे, व्यावहारिक सत्तेमध्ये मात्र यथायोग्य निर्णय घेऊन त्या पद्धतीने जे करायला पाहिजे ते साधकांनी केलंच पाहिजे. दुसरं एक उदाहरण परत आपल्या समोर नेहमी डॉक्टर काका ठेवतात की समजा ज्ञानेश्वर माऊली जेवायला बसलेले आहेत. आता जेवायला बसल्यानंतर तव्यावर भाकरी आहे, चुलीवरती भाकरी भाजली जात आहे, त्यांच्या समोर ताट वाढलेलं आहे, ताटही ब्रह्मरूप आहे, भाकरी पण ब्रह्मरूप आहे आणि तवा सुद्धा ब्रह्मरूप आहे. मग त्यांनी खायचं काय आहे तर मग व्यावहारिक सत्तेमध्ये ताटात भाकरी घेऊन खाणं हे जास्ती योग्य आहे. या पद्धतीने विचार करून आपल्याला व्यवहारामध्ये जे आहे ते यथायोग्य वागणं जे आहे ते राग द्वेष रहित करणं जमलंच पाहिजे. ज्याला पराभक्तीचा अनुभव घ्यायचा आहे त्यांनी ब्रह्म सर्वत्र पाहण्याचा काय केला पाहिजे तर सराव केला पाहिजे. पृथ्वीमध्ये जितुकी शरीरे तितुकी भगवंताची घरे असं आपल्या समोर मांडणी करून ठेवलेली आहे की जेवढी घरं आहेत म्हणजे आणि त्या शरीरांची जेवढी हालचाल चाललेली आपल्याला दिसते त्या हालचालीच्या मागे एक चैतन्य नावाची शक्ती जी आहे ती मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत सर्वांच्या आतमध्ये तेवढी तितकी आणि तशीच व्यापून भरलेली असते. म्हणून त्या तत्वाकडे पाहण्याचा प्रयत्न करणे याला ब्रह्मरूप होण्याची साधना असं म्हणतात. तुम्ही आम्ही जे आहे ते प्रकृतीकडे पाहतो, गुणांकडे पाहतो, स्वभावाकडे पाहतो, रंगरूपाकडे पाहतो, पण आतमध्ये व्यापून असणाऱ्या त्या चैतन्य तत्वाकडे मात्र तुमचं आमचं दुर्लक्ष होत असतं. पण अलक्षासी लावावे लक्ष, जे सहसा आपल्या लक्षात येत नाही असं जे अलक्ष असणारं म्हणजे सहसा लक्षात न येणारं जे तत्व आहे चैतन्य नावाचं, ब्रह्म नावाचं, आत्मा नावाचं, ज्याला अजून आपल्या जवळच्या भाषेत आत्माराम असं म्हणतात, तो आत्माराम जो आहे तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये व्यापून आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू असं ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या समोर त्याची मांडणी केलेली आहे. तर असं जे आतमध्ये व्यापून असणारं आत्माराम नावाचं तत्व आहे ते सर्वत्र सदा समत्वाने व्यापून आहे आणि त्याच्याकडे पाहण्याची अखंड साधना केली तर ब्रह्मरूप व्हायला वेळ लागत नाही. आणि म्हणून तशी साधना जी आहे ती तुम्ही आम्ही केली पाहिजे. आणि जे पूर्णत्वाला गेलेले आहे त्यांची नजर जी आहे, त्यांची दृष्टी जी आहे ती ज्ञान दृष्टी त्यांची विकसित झालेली असल्यामुळे जिथं जिथं नजर जाईल तिथं तिथं त्यांना ब्रह्मदर्शनच होतं. जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे असा अभंग आपल्या समोर प्रसिद्ध आहे. तुम्हाला आम्हाला कपडा दिसतो, सूत दिसतं, पण त्याच्या मागचं जे तत्व आहे ते मात्र संतांना दिसतं. तुम्हाला आम्हाला अलंकार दिसतात, पण त्यात व्यापून असणारं सोनं जे आहे ते मात्र संतांना दिसतं. हे जी नजर आहे ज्ञानदृष्टीची ती सद्गुरूंच्या कृपा प्रसादाने, त्यांच्या आशीर्वादाने, त्यांनी दिलेल्या साधनेने तुम्ही आम्ही काय केली पाहिजे तर बळकट केली पाहिजे. ही ज्ञानदृष्टी जो बळकट करून घेतो त्याला सर्वत्र ब्रह्मदर्शन होऊ शकतं. आणि
ज्याची ही ज्ञानदृष्टी ऑक्सिजनवर गेलेली आहे त्याला मात्र कितीही प्रवचन कीर्तन ऐकले तरी सुद्धा ब्रह्मदृष्टीचा ईश्वर दृष्टीचा लाभ न होता चर्मदृष्टीने जे दिसतं तेच तो सत्य मानत जातो आणि मग नरूपमस्येह तथोपलभ्यते असं 15व्या अध्यायात आपल्या समोर मांडून ठेवलेलं आहे की तुम्हाला जसं जग दिसतं तसं ते मुळीच नाही, तर ते कसं आहे तर आभासिक आहे. आणि मग आभासिक जगताची ओळख पटल्यानंतर त्या जगतामध्ये चालणारे जे खेळ आहेत ते खेळ सुद्धा तुम्हाला आम्हाला त्रास देऊ शकत नाही. आणि तेवढ्यासाठी हा अभ्यास चाललेला आहे. आत्मवत परावेते मानित जावे अशी साधना पद्धती समर्थांनी दासबोधामध्ये आपल्या समोर सांगून ठेवलेली आहे की जो सर्वत्र आत्मदृष्टी ठेवतो, जो सर्वत्र भगवंतालाच पाहतो. आता भगवंताचं खरं स्वरूप म्हणजे आत्मा म्हणजेच परब्रह्म नावाचं तत्व आणि तेच तत्व सर्वत्र पाहण्याचा जो प्रयत्न करतो त्याला पराभक्तीचा लाभ होऊन जातो. म्हणजे श्रेष्ठ अशी जी भक्ती आहे, सर्वत्र भगवंत दिसणे, सर्वत्र भगवंत आहे असं पूर्णपणे अंतःकरणामध्ये निष्ठा प्राप्त होणे, हे महत्वाचं जे फळ आहे ते त्याला त्या ठिकाणी प्राप्त होऊन जातं. पाहिलंय आपण की नामदेवाचं उदाहरण आपल्या समोर असतं की साधना करून सगुणाचा अनुभव त्यांनी भरपूर घेतलेला आहे. विठ्ठल प्रत्यक्ष मूर्तीतून प्रगट होऊन त्यांच्या हातचा नैवेद्य सुद्धा ग्रहण करत असे. या प्रकारच्या कथा तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. पण हेच विठ्ठल नावाचं तत्व, आत्मा नावाचं तत्व सर्वत्र सदा समत्वाने व्यापून आहे हे जे आहे ते मात्र त्यांच्या लक्षात येत नव्हतं. आणि विठ्ठलाला हे अजिबात मान्य नव्हतं की ह्याला आपण दर्शन दिलेलं आहे बरोबर आहे, पण आपलं जे व्यापक स्वरूप आहे ते लक्षात येण्यासाठी ह्याला श्री गुरूंकडे जाऊनच ज्ञानदृष्टीचा विकास करावा लागेल. असं लक्षात आल्यावर स्वतः विठ्ठलाने विसोबा खेचरांकडे नामदेवाला पाठवलेलं आहे. आणि तिकडून ही ज्ञानदृष्टी विकसित झाल्यानंतर एका कुत्र्यामध्ये सुद्धा तेच तत्व भरून राहिलेलं आहे हे लक्षात आल्यामुळे कुत्रा ज्या वेळेला भाकर पळवून नेत होता त्यावेळेला थांब थांब ती कोरडी आहे त्याच्यावर तूप घालतो असं नामदेव बोललेले आहेत. हे सुद्धा तुम्हाला आम्हाला छान पद्धतीने माहिती आहे. आणि मग सर्वत्र सदा समत्वानी ते जर तत्व व्यापून राहिलेलं आहे हे लक्षात आलं तर राग द्वेष रहित व्यावहारिक सत्तेत जसा व्यवहार करायचा तसा तुम्हाला आम्हाला करता येतो. तो व्यवहार कशा पद्धतीचा असतो ते सांगताना गमतीने डॉक्टर काका म्हणतात, पोटातलं पाणी हलू न देता व्यवहार तुम्हाला आम्हाला करावा लागतो. आता ज्ञान लक्षण भक्तीने मी जो आहे व जेवढा आहे जसा आहे तसाच तो भक्त मला तत्वतः जाणतो. आता भगवंताचं मूळ स्वरूप काय आहे? तो एका मूर्तीपुरता मर्यादित आहे का फक्त त्याने अवतार धारण करून येऊन जे कार्य करून तो गेलेला आहे तेवढंच त्याचं खरं स्वरूप आहे का ह्या पलीकडचा तो आहे? हे सगळे मूर्तीचे देवाचे 4 स्तर आपल्या समोर चत्वारदेव निरूपण मध्ये समर्थांनी सांगून ठेवलेले आहे. एक मूर्ती रूप देव आहे, दुसरा अवतार रूप देव आहे, तिसरा ईश्वर रूप देव आहे आणि चौथा ब्रह्मरूप देव आहे. आणि समर्थांचं एक ओवी आहे की एक राम आहे खरा तिकडे आमची गुरु परंपरा. आता एक राम खरा आहे म्हणजे दुसरा काय आहे? आता दुसऱ्या रामाला खोटा म्हणणं तुम्हाला आम्हाला शोभतही नाही आणि आपण तसं म्हणू पण नये. तोंडाने कधीही तसं खोटा आहे असं म्हणू नये. परंतु तरी सुद्धा दाशरथी रामाच्या पलीकडचा एक राम नक्की आहे, ईश्वर रूप रामाच्या पलीकडचा एक राम नक्की आहे आणि त्याला ब्रह्मरूप राम असं म्हणतात. आणि तो शोधण्याचा तुम्ही आम्ही काय केला पाहिजे तर प्रयत्न केला पाहिजे. तुकाराम महाराजांचा एक सुंदर अभंग या संदर्भामध्ये आपल्या समोर आहे. राम 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 अवघेची म्हणती कोणी न जाणती आत्मा राम. राम दशरथाचा पुत्र तो कालचा युगान युगाचा आत्मा राम. यामध्ये स्पष्ट आपल्या समोर सांगितलेलं आहे की दाशरथी राम जो आहे तो काही काळापुरता
ईश्वराने त्याचं नामरूप धारण करून, तो अवतार धारण करून काही काळ इथं वास्तव्य करून गेलेला आहे. पण खरा राम कोण आहे? तर आत्मा राम जो आहे तो खरा राम आहे. आणि हा खरा राम जर तुमच्या आमच्या अंतःकरणात असलेला राम शोधायचा असेल तर त्याचा शोध तुमच्या आमच्या चित्तामध्ये लावून देण्याचं काम जे आहे ते फक्त श्री गुरुच करू शकतात. काना वचनाची ये भेटी सरिसाच पै किरटी. ते आधी जर त्याने व्यवस्थित कर्मयोग, त्यानंतर भक्तियोग आणि ज्ञानयोग याची व्यवस्थित ज्याने विचारपूस करून त्या पद्धतीने आचरण पद्धती अवलंबलेली असेल तर ज्ञानयोगाचा अधिकारी होऊन तो पूर्णपणे ब्रह्मरूप होऊ शकतो. आणि त्या पद्धतीनेच ते झालं पाहिजे. हे श्रेष्ठ का ते कनिष्ठ असा वाद न घालता सर्व योगांची व्यवस्थित माहिती संतांकडनं करून घ्यावी आणि आपल्या जीवनामध्ये आपल्याला जीव ब्रह्म ऐक्य सिद्धीचा योग जुळवून आणायचा आहे. हेच ध्येय जे आहे ते प्रामाणिकपणे साधकांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. आणि हे जर ध्येय ठेवलेलं असेल तर भगवंताचं व्यापक स्वरूप जे आहे ते त्या भक्ताच्या नक्की लक्षात येतं. मूर्तीपूजेपासून सुरुवात करायची आहे, पण ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी. समर्थांची एक ओवी आपल्या समोर आहे की रामकथा जरूर करायची आहे. ती रामकथा करताना दाशरथी रामापासूनच आपल्याला सुरुवात करावी लागते. पण दाशरथी रामाच्या पलीकडे एक ईश्वर रूप राम आहे आणि ईश्वर रूप रामाच्याही पलीकडे एक ब्रह्मरूप राम आहे. या सर्व रामाची ओळख आपल्याला श्री गुरु रूप राम जो आहे तो करून देत असतो. आणि म्हणून श्री गुरूंना अनन्य शरण जर आपण राहिलो तर या रामाचं व्यापक स्वरूप जे आहे ते तुमच्या आमच्या लक्षात येतं. वेणा स्वामींचा एक अभंग आहे आणि त्यामध्ये त्या म्हणतात की सद्गुरु कृपे ओळखिला मी कौसल्येचा राम. आता कौसल्येचा राम जो आहे तो चरित्रातून माहितीच आहे सगळ्यांना. दरवर्षी रामनवमी आली की रामाचं चरित्र सगळेजण वाचत असतात, ऐकत असतात, करत असतात. पण ब्रह्मरूप राम म्हणजेच त्याचं मूळ स्वरूप आहे. दाशरथी रामाचं मूळ स्वरूप ब्रह्मरूप राम आहे आणि ह्या ब्रह्मरूप रामाचं आणि आपलं कायमचं ऐक्य आहे हे मात्र सद्गुरु कृपेशिवाय कळत नाही. आणि म्हणून सद्गुरूंना शरण जायचं आहे, त्यांच्याकडनं साधना पद्धती स्वीकारायची आहे. पण ती स्वीकारल्यानंतर निष्ठेने, प्रेमाने, सातत्याने ती करण्याचा जर आम्ही प्रयत्न केला तर सद्गुरु कृपा जी अनुग्रहाच्या रूपाने आमच्यावर आधीच झालेली आहे ती फळाला येते. आणि सद्गुरु कृपा फळाला आली की पराभक्तीचा अधिकार जो आहे तो त्या भक्ताला लाभून जातो. आता ही पराभक्ती म्हणजे नेमकं काय आहे तेही पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आता पराभक्तीचं स्वरूप सांगताना इथं म्हटलंय की सर्व कर्मे माझ्यासाठी करणारा, माझ्या आश्रयाला आलेला पुरुष माझ्या कृपा प्रसादाने अविनाशी व शाश्वत पद मिळवतो. आता कुटुंब पदापासूनचे पद आपल्याला माहिती आहेत. एक कुटुंब प्रमुख पद आहे. त्यानंतर आता मंत्रीपद, प्रधानमंत्रीपद इत्यादी पद सुद्धा आपल्याला माहिती आहेत. प्रत्येक ऑफिसमध्ये, प्रत्येक बँकेमध्ये प्रत्येकाचे वेगळे वेगळे पद असतात हेही आपल्याला माहिती आहे. पण ह्या सगळ्यांची किंमत किती आहे हो? सुरुवातच आपण पाहूयात की आपलं कुटुंब प्रमुखाचं पद जे आहे ते कुठपर्यंत आहे. जोपर्यंत आपले मुलं म्हणतात की त्यांची आणि आपली पायाची चप्पल जर एकच झालेली असेल, म्हणजे ते तेवढे मोठे झालेले असतील आणि त्यांचा आणि आपल्या चपलेचा जोडा जो आहे तो एकसारखाच असेल तर ते आता काय झालेले आहेत, जणू काही आपल्या बरोबरीचे झालेले आहेत. आणि असं झाल्यानंतर काय आहे तर आपण आपली भूमिका ओळखावी की इथून पुढे ते काय होणार आहेत. प्रमुख पद जे आहे, कुटुंब प्रमुख पद जे आहे ते त्यांच्याकडे जाणार आहे. त्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की ज्या वेळेला नवीन सून आपण आपल्या घरामध्ये आणतो आणि ती सुद्धा कशी तर वाजत गाजत अत्यंत आनंदाने आपल्या मुलाला खरोखरी तिच्या हवाली करून ती आपण आणलेली असते. आणि ती घरात आणताना
उंबरठ्यावरच एक माप ठेवतो, त्यामध्ये तांदूळ भरून ठेवतो आणि ते माप ओलांडून म्हणजे त्या मापाला उजवा पाय लावून तिने ते लवंडावं आणि मग तिने आत यावं. आता ज्या वेळेला ती त्या मापाला हात लावते त्याच वेळेला सासू सासऱ्यांनी लक्षात घ्यावं की आता कुटुंब प्रमुख आपलं पद जे आहे त्याला सुद्धा धक्का लागलेला आहे. त्या मापाला तिचा पाय लागणे म्हणजे आपल्या त्या कुटुंब प्रमुख पदाला सुद्धा आता हळूहळू धक्का लागणार आहे. हे आधीच ओळखून जर आपण त्यातून निवृत्ती स्वीकारलेली असेल म्हणजे वानप्रस्थ वृत्तीने वागण्याची कला जर आपण अवगत केलेली असेल तर हे पद आपल्या हातून गेलं म्हणून दुःख करण्याची वेळ आपल्यावर येत नाही. अन्यथा आता माझं कोणी ऐकत नाही, माझ्याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळच नाही, या पद्धतीच्या तक्रारी पलंगावर बसून अखंड करत राहून आपण आपले जीवन जे आहे ते अत्यंत खराब आणि दुःखदायी करून घेतो. त्याऐवजी या गोष्टी जर सहजपणे स्वीकारलेल्या असतील की ही जी पद आहेत ती शाश्वत नाही, अशाश्वत पद आहेत, कधी ना कधीतरी ती आपल्या हातून जाणारी आहेत. मंत्रीपद सुद्धा 5 वर्षानंतर नक्कीच बदलणारं असतं. आपलं काम जर आपण व्यवस्थित केलेलं नसेल तर आधीच त्या पदाचा सुद्धा राजीनामा मागण्यात येतो. हे सगळ्या गोष्टी आपण पाहतो. मग ही सगळी पदं जी आहेत ती अशाश्वत आहेत, अनित्य आहेत, कधीतरी आपल्याकडनं ती काढून घेतली जाणारी आहेत किंवा कधीतरी आपल्याला ती सोडावी सुद्धा लागणार आहेत. मग शाश्वत पद कुठलं आहे तर ज्याला विष्णुपद असं म्हणतात, ज्याला ब्रह्मपद असं म्हणतात, ज्याला आत्मपद असं म्हणतात, हे पद जे आहे ते पूर्णपणे शाश्वत पद आहे. आणि गमतीने डॉक्टर काका सांगतात की हे जे पद आहे ते इतकं व्यापक आहे की जेवढे काही नरदेहधारी जीवात्मे आहेत तेवढे सगळे एकाच वेळेला त्या पदावर बसू शकतात. मग एवढं मोठं व्यापक जे पद आहे त्याच्यावर बसण्यासाठी मात्र कष्टित यतती सिद्धये असं म्हटलेलं आहे की कोणीतरी हजारो लोकांपैकी एखादाच असा प्रयत्न करतो की त्या पदाची आपल्याला प्राप्ती व्हावी, की ज्या पदावर सगळे जण एकदम बसू शकतात. आणि ज्या पदावर एका वेळी एकच जण बसू शकतो त्याच्यासाठी मात्र किती किती उमेदवार त्या ठिकाणी उभे केले जातात. लक्षात घ्यायचंय की बाकीची पदं जी आहेत ती अशाश्वत आहेत आणि आत्मपद ब्रह्मपद जे आहे ते मात्र शाश्वत पद आहे. मग ते शाश्वत पद कशाने आपल्याला मिळणार आहे तर येथे एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले असं भगवंतांनी सांगून ठेवलेलं आहे की सर्व भावांनी जे माझं भजन करतात, मग कर्म असू दे, उपासना असू दे, ज्ञान असू दे, पण सर्व काही मला प्राप्त करण्यासाठी जे करतात त्याला हे पद जे आहे ते निश्चितपणे मिळतं. मग आता हे पद प्राप्त झाल्यानंतर तो जे काही बोलतो ती जणू काही भगवंताची स्तुती असते. म्हणजे वेगळं काही स्तोत्र त्याला भगवंतासाठी म्हणावी लागत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे आपल्या समोर, तयाचे पिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद. तसंच समर्थांनी पण आपल्या समोर एक सांगून ठेवलेलं आहे, जयाचे हृदयी भगवंत निश्चळ राहिला निवांत, तो जे जे शब्द बोलत ते ब्रह्मनिरूपण. की तो जे जे शब्द बोलतो ते ते जणू काही ब्रह्मनिरूपणच असतं. म्हणजे लोकांना त्याच्या शब्दांनी समाधान प्राप्त होतं. इतरांचे अनेक शब्द ऐकले तरी समाधान प्राप्त होत नाही. पण असा जो ब्रह्मज्ञानी आहे, जो अखंड प्रसन्न आहे, ज्याला आत्मदर्शनामुळे चित्ताला प्रसन्नता लाभलेली आहे, त्याचे काही शब्द जरी कानावर पडले तरी त्याच्या चित्ताचं जे आहे ते पूर्णपणे समाधान होतं. कारण आधी केले मग सांगितले, हा जो त्या ठिकाणी साधनेचा भाग आहे तो त्याच्या ठिकाणी पूर्ण झालेला असतो. कोरड्या ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी त्यांनी केलेल्या नसतात, तर आचरणशील परमार्थ जो आहे तो त्यांनी केलेला आहे. ऐसा कीजे की जगन्नाथा आभारू पडे असं ज्ञानेश्वरी आपल्या समोर म्हणते की अशा पद्धतीने त्यांनी ते कर्म केलेलं असतं की भगवंत की माझ्या आज्ञेत राहून असा कर्म करणारा कोण आहे हे पाहण्यासाठी मग त्या पंढरीमध्ये येऊन उभा राहतो. पुंडलिकाने जसं केलं त्याला फळ काय मिळालेलं आहे तर भगवंत त्याच्या भेटीला आलेले आहेत. तो जे बोलतो
ते भगवंताची स्तुती होते. त्याचं जे चालणं आहे ती जणू काही भगवंताला त्याने घातलेली प्रदक्षिणा होते. या पद्धतीने ज्ञानेश्वर माऊलींनी त्याचं वर्णन केलेलं आहे की ज्याला पराभक्तीचा लाभ झालेला आहे त्याचं आचरण कसं असतं. त्याची जिथं नजर जाईल तिथं जणू काही तो भगवंत त्या ठिकाणी प्रसन्न होऊन उभा असतो. म्हणजे सर्वत्र त्याला तो भगवंत दिसतो. नभी वावरे जो अनुरेणुकाही रीता ठाव या राघवे वीण नाही. हा समर्थांनी आपला अनुभव सांगितलेला आहे. तर सर्वत्र संचले विठ्ठले गा हा अनुभव तुकाराम महाराजांनी सांगितलेला आहे. तर हरीची या दासा हरिदाही दिशा असं नाथ महाराज आपल्या समोर सांगतात. या पद्धतीने भरला घनदाट हरी दिसे असं ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतात. 4-4 जणांची उदाहरणं कशासाठी द्यायची आहेत या ठिकाणी. तर एकाच सांगणं जर आपल्याला पटत नसेल तर ज्या अर्थी 4 संत मिळून एकाच गोष्टीविषयी इथं बोलत आहेत त्या अर्थी ते तत्व तसंच सर्वत्र भरलेलं असलं पाहिजे. असा निदान आपल्या ठिकाणी विश्वास निर्माण व्हावा, श्रद्धा निर्माण व्हावी. म्हणजे त्या पद्धतीने विवेक दृष्टी कमावून आपल्यालाही आपली साधना पुढे पुढे नेता येईल. म्हणून 4-4 संतांचे दाखले या ठिकाणी आपण घेतलेले आहेत. मग इथं भगवंत त्याला समजून सांगतायत. पराभक्तीचं असं व्यवस्थित वर्णन केल्यानंतर, पराभक्तीचा लाभ झालेल्या भक्ताचं आचरणाचं वर्णन केल्यानंतर भगवंत या ठिकाणी म्हणतात की अर्जुना, विवेक बुद्धीने सर्व कर्मे मला अर्पण करून मतपरायण होऊन बुद्धी माझ्याशीच अनन्य ठेवून तू चित्त सतत माझ्याच ठाई ठेव. आता साधना या ठिकाणी परत या पराभक्तीचा लाभ जर तुला करून घ्यायचा असेल तर पहिली गोष्ट आहे विवेक बुद्धी जागृत झाली पाहिजे. आता विवेक म्हणजे काय, तर सार काय, असार काय, नित्य काय, अनित्य काय, शाश्वत काय, अशाश्वत काय, हे जे आहे ते संतांच्या संगतीमध्ये राहून शिकून घेतलं पाहिजे. आता हा विवेक कुठं मिळतो हो? कुठल्या मॉलमध्ये मिळतो का कुठल्या सुपर मार्केटमध्ये मिळतो, कुठल्या बाजारात मिळतो का कोणाच्या घरून उसना आणता येतो? या विवेकाचं स्वरूप काय आहे? तर बुद्धीमध्ये पूर्णपणे चांगलं वाईट काय आहे याचा उजेड पडणे, ह्याला विवेक असं म्हणतात. सार काय, असार काय, नित्य काय, अनित्य काय. मग हा विवेक कुठं आपल्या ठिकाणी निर्माण करण्यासाठी काय करावं लागेल? तर ज्ञानेश्वर माऊली आपल्याला उत्तर देतात. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे कीजे. की जिथं संत असतात तिथं हे विवेकाचं द्वार जे आहे ते आपल्या चित्तातलं उघडू शकतं. आणि म्हणून साधकांनी ज्याला देव पाहायचा आहे, ज्याला देवरूप होऊन राहायचं आहे, त्यांनी संतांच्या सहवासामध्ये काही काळ तरी श्रवण केलंच पाहिजे. ग्रंथांच्या वाचनापेक्षा सुद्धा तो ग्रंथ संतांच्या मुखातून समजून घेणं जे आहे ते अत्यंत या क्षेत्रामध्ये अनिवार्य आहे. आणि ते तुम्ही आम्ही नक्की केलं पाहिजे. कारण श्रवण, मनन आणि निधिध्यासन या साधनेशिवाय भगवंताचं यथार्थ स्वरूप कळणे, ते आपल्या आकलनात येणे आणि आपल्या बुद्धीला तसा बोध होणे हे घडणे शक्य नाही. आणि म्हणून जेथे नाही श्रवण स्वार्थ तेथे कैसा हो परमार्थ असा प्रश्न जो आहे तो समर्थ रामदास स्वामी आपल्याला विचारतात. मग ह्या विवेकाचं आपल्या ठिकाणी जागरण होण्यासाठी संतांची संगत जी आहे ती तुम्ही आम्ही धरली पाहिजे, जाणीवपूर्वक जी आहे ती सांभाळली पाहिजे. आता संतांची संगत धरलेली आहे, त्यांच्या ठिकाणी जाऊन अनेक श्रवण शिबिर अटेंड करून तुम्ही आम्ही करत आहोत. पण जोपर्यंत ते श्रवण मनाला लावून घेत नाही तोपर्यंत आपल्या आचरणामध्ये बदल होऊ शकणार नाही. आता बाकी व्यवहारामध्ये कितीतरी जणांचं बोलणं जे आहे ते तुमच्या आमच्या मनापर्यंत पोहोचतं. मगाशीच आपला विचार झाला की आपल्या संवेदना कुठं जाग्या असतात, तर प्रपंचामध्ये त्या पूर्ण जाग्या आहेत आणि परमार्थामध्ये मात्र त्या काय झालेल्या आहेत, परमार्थामध्ये मात्र त्या पूर्ण बुजल्यासारख्या झालेल्या आहेत. मग आता साधनेसाठी काय करायचं आहे, तर प्रपंचामधल्या
ज्या काही संवेदनशीलता आहेत त्या बोथट झाल्या तरी चालतील, पण इकडे ईश्वराविषयीच्या ज्या संवेदना आहेत, संतांविषयीच्या ज्या संवेदना आहेत त्या मात्र अत्यंत तरल झाल्या पाहिजेत। आणि अशी तरल बुद्धी, अशी सूक्ष्म बुद्धी ज्याच्या ठिकाणी विकसित होईल तो या पराभक्तीचा काय होईल तर अधिकारी नक्की होऊ शकतो। इथं म्हटलेलं आहे की विवेक बुद्धीने सर्व कर्म मला अर्पण कर। आता तुला कळत नाहीये ना की काय करावं, आता तू काय करावं हे इतकं अध्याय सांगून मी तुझ्या पुढे निरूपण करून ठेवलेलं आहे। मग आता तुझा विवेक जागृत झाला पाहिजे आणि नेमकं आपल्या वर्णाला उचित असणारं, क्षत्रिय धर्माला उचित असणारं असं जे कर्म आहे ते करण्याला तू तयार झाला पाहिजेस। आता विवेकाने ते कर्म तू कर आणि केल्यानंतर सुद्धा मी करता भोगता आहे असा विचार अंतःकरणामध्ये प्रगट होऊ न देता निमित्त मात्र हे जे आहे ते लक्षात ठेवून ते सर्व कर्म जे आहे ते मला अर्पण कर। तू सांगितलं म्हणून केलं, तुझ्या इच्छेमुळे केलं आणि तुलाच ते मी आता समर्पित करत आहे। मज देऊनी जाळीत कर्म फळे, ह्या पद्धतीने ते सगळं मला अर्पण कर आणि मतपरायण होऊन कर, माझ्यासाठी म्हणूनच कर। मला काहीतरी मिळवायचं आहे असं काहीतरी चित्तामध्ये न ठेवता भगवत कार्य आहे हे लक्षात ठेवून, भगवंताने सांगितलेलं आहे हे लक्षात ठेवून त्याला समर्पित करण्यासाठी जर तू ते करत राहशील तर ते मतपरायण होऊन। या मतपरायणचा अर्थ अत्यंत सोप्या भाषेमध्ये तुकाराम महाराज एका अभंगामध्ये आपल्याला सांगतात, राम म्हणे करिता धंदा सुख समाधी त्या सदा। नाही तर केवढे मोठे मोठे कर्म सुख समाधानासाठी माणूस सतत आयुष्यभर करत राहतो, स्वतःला कर्मयोगी म्हणवत राहतो, परंतु चित्तामध्ये मात्र आता भरपूर संपत्ती मिळते, सत्ताही मिळते असं सतत कर्मशील राहिल्यामुळे पण चित्तामध्ये सुख, शांती, आनंद, समाधान हे मात्र अजिबात राहत नाही। असं जर असेल तर कुठंतरी काहीतरी चुकत आहे हे लक्षात घ्यावं। आणि म्हणून मतपरायण होऊन कर म्हणजे सदैव त्याच्या भगवंताच्या सत्तेवर आपली सगळी प्रकृती जी आहे ती कार्यरत आहे हे लक्षात ठेवावं, त्याच्या आज्ञेप्रमाणे ते कर्म करावं आणि त्याला समर्पित होऊन राहावं म्हणजे मतपरायण। राम म्हणे करिता धंदा सुख समाधी त्या सदा। आता मतपरायण करायचं म्हणजे मी त्याच्यासाठी करतो असं सगळ्यांना सांगत सुटायचंय का? असं नव्हे, तर राम नामाच्या तालावर किंवा जो काही आपण नाममंत्र घेतलेला असेल त्या नामाच्या तालावर म्हणजे अखंड नाम स्मरत स्मरत जर आपण ते कर्म केलेलं असेल तर ते सहजच कर्म करता करताच भगवंताला अर्पण होऊन जातं। आणि बुद्धी माझ्याशीच अनन्य ठेवून, खूप महत्वाचं, आपली बुद्धी जी आहे ती भगवंताच्या ठिकाणी अनन्य आहे का? अनन्य शब्दामध्येच अन्य नाही, फक्त भगवंताला समर्पित अशी ती बुद्धी आहे का? आपण पाहतो की अवधूत गीतेमध्ये यदुराजाने अवधूताला प्रश्न विचारलेला आहे की या संपूर्ण संसार सागरातून तुम्ही कसे काय तरुण गेलेले आहेत की जो संसार आहे तो कामक्रोधांनी भरलेला असतो, पेटलेला असतो, इथं कोणाचंही चित्त स्वस्थ शांत ह्या पद्धतीचं राहू शकत नाही, पण तुमच्या चेहऱ्यावर मात्र शांती जी आहे ती पूर्णपणे त्या ठिकाणी अनुभवाला येते, प्रसन्नता अनुभवाला येते। मग याचं कारण काय आहे तर या संसार उतरावया सद्बुद्धी पाहिजे गाराया इतर आणिक उपाया रिगमू नाही, असं त्या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे की हे राजा, सद्बुद्धीचा विकास झाल्याशिवाय, भगवंताकडे ती पूर्णपणे समर्पित केल्याशिवाय त्या बुद्धीमध्ये काय प्रगट होत नाही तर अशी पराभक्ती जी आहे, परानिष्ठा जी आहे ती त्या ठिकाणी प्रगट होत नाही। आणि जोपर्यंत अशी निष्ठा प्रगट होत नाही तोपर्यंत तुम्हाला आम्हाला जीव ब्रह्म ऐक्य सिद्धीचा अनुभव येऊ शकत नाही। हल्लीच्या पक्षनिष्ठा आपण बघतो, जिकडं सत्ता तिकडं निष्ठा, स्वतःला सत्तेचा पूर्णपणे काय आहे त्या ठिकाणी तर पूर्णपणे लोभ आहे आणि असा लोभ चित्तात ठेवून असणारी निष्ठा ही नाही। तर ही निष्ठा कशी आहे तर भगवंतच भेटला पाहिजे, भगवंतासाठीच माझं जीवन व्यतीत झालं पाहिजे हे लक्षात ठेवून जर करत राहशील
तर काय होऊन जाशील, तर तू चित्त सतत माझ्या ठाई ठेवशील, तर ही आत्मज्ञानामुळे मिळणारी जी प्रसन्नता आहे ती संपूर्ण व्यवहारकाली सुद्धा तुझ्या चित्तामध्ये तशीच तितकीच तुझ्या अनुभवाला येत राहील. हे खूप महत्वाचं आहे. नाही तर आपल्याला काय वाटतं की अहो हे पूर्ण परमार्थ सिद्धीला न्यायचं असेल, असं आत्मज्ञान संपन्न आपल्याला व्हायचं असेल, तर कुठंतरी हिमालयात, कुठल्या तरी गुहेत, कुठेतरी सर्व लोकांपासून दूर जाऊन काहीतरी बरंच करावं लागेल. वस्त्र बदलावे लागतील, खाण्यापिण्याचे नियम बदलावे लागतील, सगळ्यांपासून दूर जावं लागेल. ह्या पद्धतीने काहीतरी विपरीत कल्पना परमार्थाच्या तुमच्या आमच्या चित्तात असतात. पण संत सहवासामध्ये ह्या कल्पना जर व्यवस्थित आपल्याला समजलेल्या असतील तर मार्ग सापडे सुगम, असं समर्थ म्हणतात की संत संगतीमध्ये हा परमार्थ जो आहे तो अत्यंत सोपा होऊन जातो. पण संत संगत न घेता जर ग्रंथामधून आपण काही वाचन केलेलं असेल तर हा परमार्थ आपल्याला ह्या जन्मी जमणारच नाही. या पद्धतीचा विपरीत निश्चय सुद्धा आपल्या बुद्धीचा होऊ शकतो. पण असं काही नाही. तर जो जो नरदेहात आलेला आहे तो तो या परमार्थाचा अधिकारी आहे. त्यांनी जर आपली बुद्धी व्यवस्थित विकसित केलेली असेल, बुद्धीतले चारही दोष संतांकडनं समजून घेऊन त्यांनी काढलेले असतील. आता बुद्धीतले 4 दोष कुठले, तर भ्रम, प्रमाद, कर्णापाटव आणि विप्रलिप्सा असे 4 दोष जे आहे ते प्रत्येकाच्या मानवी बुद्धीत सहजपणे असतात. भ्रम म्हणजे जे जसं आहे तसं न दिसता त्याच्याऐवजी दुसरं काहीतरी दिसणं, आणि जे काही दुसरं काही आम्हाला दिसतं ते सत्य आहे असं समजून चालणं, ह्याला भ्रम असं म्हटलेलं आहे, भ्रांती असं म्हटलेलं आहे, भास असं म्हटलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये जो रमतो त्याला भ्रमिष्ट असं म्हणतात. प्रमाद म्हणजे विधियुक्त जे करायला सांगितलेलं आहे तिकडे कलच न होणे. प्रमादशील म्हणजे त्याकडे कलच न होणे, आणि निषेधात्मक गोष्टी जे आहेत तिकडं मात्र चित्ताचा प्रवाह जो आहे तो सतत लागून राहणे. आता हे कशामुळे होतं, तर वासनानुसारी वागण्याची सवय लागली की अशा प्रकारचे प्रमाद होतात. त्यानंतर कर्णापाठव म्हणजे की मला हे जमणारच नाही अशी नकारात्मक भूमिका सुरुवातीपासूनच घेणे, याला कर्णापाठव दोष असं म्हणतात. आणि हल्ली तर आपण सारखं सगळीकडे ऐकतोय की सकारात्मक विचार करा, सकारात्मक विचार करा. मला जमणारच नाही असं म्हणण्यापेक्षा जास्तीत जास्त प्रयत्न करून मी जमवण्याचा काय करेल, तर या ठिकाणी प्रयत्न करेल असं लक्षात घेतलं तर सकारात्मक विचाराने तुमचं आमचं जीवन जे आहे ते व्यवस्थित चालू शकतं. नकारात्मक भूमिका जर आधीच असेल तर मात्र ते आपल्याला जमणारच नाही असं वाटत राहतं. त्यानंतर विप्रलिप्सा म्हणजे स्वतःच्या बुद्धीनेच काढलेले अर्थ, ग्रंथांचे अर्थ, शास्त्राचे अर्थ ते त्यांनी जसे सांगितले तसे समजून न घेता आपल्याला परवडेल तसे अर्थ त्याचे लावून घ्यायचे आणि त्या पद्धतीने जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न करायचा. हे चारी दोष जे आहेत ते सामान्य मानवी बुद्धीत असतात. पण संतांच्या ठिकाणचे मात्र सतत ईश्वरार्पण बुद्धी असल्यामुळे हे दोष पूर्णपणे निघून गेलेले असतात आणि शुद्ध बुद्धीचा त्या ठिकाणी काय झालेला असतो, तो पूर्ण विकास झालेला असतो. आणि म्हणून संतांच्या ठिकाणी परमार्थ करताना आपली बुद्धी गहाण ठेवली तर त्यामध्ये अजिबात दोष नाही. व्यवहारामध्ये आपली बुद्धी कुठेतरी गहाण ठेवणे हे दोषास्पद समजलं जातं, पण परमार्थामध्ये मात्र आपली बुद्धी सद्गुरूंच्या ठिकाणी अर्पण करणे ही त्यामधली खूप मोठी अशी साधना आहे. म्हणून दोन्हीकडचे विचार समजून घ्यायचे आणि कुठल्या क्षेत्रात काय करायचं आहे तेही या ठिकाणी लक्षात घ्यायचं. इथं भगवंत म्हणतायत की ह्या पद्धतीने जर तू तुझं चित्त, बुद्धी, तुझे सगळे कर्म मला अर्पण करून ठेवशील तर तुला सुद्धा या पराभक्तीचा काय होईल, तर लाभ होईल. आणि ही पराभक्ती म्हणजे काय, तर भक्ताचं वर्णन समर्थांनी एका ठिकाणी करून ठेवलेलं आहे. विभक्त नव्हे तो भक्त. भगवंताच्या कुठल्याच संकल्पाला जो कधी आव्हान देत नाही, तू जे घडवशील ते खरं असं ज्याचं ठरलेलं आहे, म्हणजे भगवंताच्या संकल्पामध्येच ज्यांनी स्वतःचं पूर्ण विलीनीकरण करून टाकलेलं आहे त्याला विभक्त नव्हे तो भक्त असं समर्थ म्हणतात. आणि तुम्ही आम्ही मात्र कसे आहोत,
तर भगवंताचं भजन पूजन सगळं करतो, पण काहीतरी आपल्याला अपेक्षित जे हवं आहे ते भगवंताने आपल्याला द्यावं असं वाटतं. आणि विभक्त नव्हे तो भक्त हा कसा असतो, तर जे नियोजित फळ प्राप्त होईल ते त्याला तसंच्या तसं पूर्णपणे मान्य आहे. ज्ञानेश्वर माऊलीने त्याच्या संदर्भामध्ये एक ओवी ठेवलेली आहे, माळीये जेवते नेले तव ते निवांतची ठेले. ते आळ्यामध्ये रोप लावलेले असतात आणि त्या रोपांना पाणी घालण्यासाठी वेगळे वेगळे पाट निर्माण केलेले असतात. आता माळी ज्या रोपाला पाणी घालायचं आहे तिकडे त्या पाण्याचा प्रवाह घेऊन जातो, जिकडे त्याला न्यायचं नाही तिथं तो त्या ठिकाणी छोटासा बांध घालून टाकतो, मग ते पाणी परत तिकडे वळत नाही. मग त्या पाण्याला जसा स्वतःचा कुठला संकल्प नाही, माळी जिकडे जिकडे नेईल तिकडे तिकडे तो नेत राहतो, त्याप्रमाणे इथं भक्ताला स्वतःचा असा एकही संकल्प नसतो. परमपूज्य डॉक्टर काका एकदा म्हणले होते की मी माझ्या संकल्पाने कोणाच्याकडे उतरत नाही. म्हणजे आता ही ईश्वरी योजना आहे, ते आयोजन करणारे कोण आहेत, त्यांनी उतरण्याची व्यवस्था कुठं केलेली आहे आणि ज्यांनी तिथं ती व्यवस्था केलेली आहे ते परमेश्वराचं नियोजन समजून ते त्या त्या ठिकाणी जात राहिले. आपल्याला मात्र वाटत राहतं की ते एखाद्याकडे जास्ती उतरतात, एखाद्याकडे कमी उतरतात, पण स्वतःचा मात्र त्यांचा एकही संकल्प नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. ह्या पद्धतीने जीवन जगता येतं हे संतांनी तुम्हाला आम्हाला दाखवून दिलेलं आहे. आणि आपल्या जीवनामध्ये आपल्या वर्णाश्रमाप्रमाणे किंवा आपल्या गुणानुसार सगळे कर्म करत करतच सगळे संत जे आहेत ते भगवंतापर्यंत पोहोचलेले आहेत. इथं आपल्या समोर उदाहरणं दिलेले आहेत की तुकाराम महाराज, नामदेव महाराजांनी भक्ती मार्गाचा प्रसार केलेला आहे. जनक राजा जो आहे तो राज्य कारभार सांभाळत सांभाळतच जीवनमुक्तीचा अनुभव घेत होता. गोरोबा काकांनी कुंभारकीचं काम कधी सोडलेलं नाही, चोखा मेळाने मजुरीचं काम जे आहे ते कधी सोडलेलं नाही, सावता माळीनी शेती कधी सोडलेली नाही. मग तुम्ही आम्ही सुद्धा भक्त आहोत, आपण काय प्रपंच सोडून करायचंय का? कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असं जसं ते संत विचार करू शकतात, तसं आपल्या प्रपंचातलं कर्म सुद्धा हे सगळं भगवंतानी माझ्यावर सोपवलेला हा प्रपंच आहे. जी माणसं माझ्या अवतीभोवती आहेत ती सुद्धा त्यांनी माझ्याकडे सांभाळण्यासाठी दिलेली आहेत. ह्या पद्धतीने विचार करून जर आम्ही हे कार्य करत राहिलो तर आमचा प्रपंच सुद्धा पूर्ण भगवतमय होऊ शकतो. आणि ह्या निरूपणाच्या आधारे म्हणजे भगवंतांनी जे या ठिकाणी मांडणी करून ठेवलेली आहे त्या निरूपणाच्या आधारे आपण आपल्या जीवनाला निश्चित वळण लावू शकतो आणि प्रपंच करता करता सुद्धा पराभक्तीचा नक्कीच अनुभव घेऊ शकतो. जय जय रघुवीर समर्थ.